विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्ड महाराष्ट्र यांनी जो एक निर्णय घेतला होता आणि याच्यामध्ये आपलं काही अभ्यासक्रम कमी करण्याचा बाबतीत तो निर्णय होता. यामध्ये काही पोर्शन हा डिलीट करण्याचं ठरलं होतं. 25% अभ्यासक्रम हा आपला कमी करण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार. आणि म्हणून बायोलॉजीचा एक मी या अगोदर व्हिडिओ आपल्या युट्यूबवर शेअर केला होता आणि त्यानंतर बऱ्याच पालकांच्या आणि विद्यार्थ्यांचे मला तशा प्रकारच्या रिक्वेस्ट आल्या की तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि इतर विषयाचं देखील जर PDF किंवा या संदर्भात व्हिडिओ वगैरे टाकता आला तर तो तुम्ही टाका. आणि म्हणून त्या दृष्टीनं मग मी विचार केला की फिजिक्सचं देखील आपण हे तयार करूया आणि केमिस्ट्रीचं देखील. तर आता आज आपण या ठिकाणी स्टेट बोर्ड महाराष्ट्र डिलेटेड नॉन इव्हॅल्युएशन सिलेबस of physics of class 11 science only for year 2020-21 म्हणजे 2020-2021 या सत्राकरता फक्त हा बदल असणार आहे. आणि म्हणून जो काही बदल आहे आता आपण त्याच्यावरती वन बाय वन चॅप्टर वाईज ते लक्षात घेऊया. तर पहिलंच चॅप्टर आहे आपलं. चॅप्टरचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. आता युनिट अँड मेजरमेंट्स मध्ये डिलेटेड आर्टिकल्स बघा. 1.3 मेजरमेंट ऑफ लेंथ, 1.4 मेजरमेंट ऑफ मास आणि त्यानंतर आहे 1.5 मेजरमेंट ऑफ टाइम. त्यानंतर आहे 1.7 ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट आणि 1.8.2 आहे कॉम्बिनेशन ऑफ इरर. तर बघा 1.3 नाही असणार नाही, 1.4, 1.5, 1.7, 1.8.2 म्हणजे सब पॉइंट आहे तो. तर हे असणार नाही. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की 1.3 मेजरमेंट ऑफ लेंथ, 1.4 मेजरमेंट ऑफ मास, 1.5 मेजरमेंट ऑफ टाइम, 1.7 ॲक्युरेसी, प्रिसिजन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट. तर हे आणि 1.8.2 कॉम्बिनेशन ऑफ इरर. तर असे ह्या पहिल्या चॅप्टरमधून एवढे जे आर्टिकल्स आहेत त्याला आपण सब पॉइंट देखील म्हणू शकतो, तर ते डिलीट करण्यात आलेले आहे. चॅप्टर नंबर 2 आहे मॅथमॅटिकल मेथड. याच्यामध्ये डिलीटेड आर्टिकल मध्ये एकच आर्टिकल आहे की जे डिलीट करण्यात आलेलं आहे आणि ते आहे 2.6 इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस. तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा आणि तो आता इव्हॅल्युएशन साठी असणार नाही, तसंच तो तुमच्या परीक्षेमध्ये त्याच्यावर काही विचारलं जाणार नाही, तो करायचा नाही तुम्हाला. त्यानंतर आहे चॅप्टर 3 मोशन इन अ प्लेन. डिलीटेड आर्टिकल मध्ये 3.2 आहे रेक्टिलिनियर मोशन असा जो पॉइंट आहे तो डिलीट झालेला आहे, तो असणार नाहीये तुमचा. त्यानंतर आहे चॅप्टर नंबर 4 लॉ ऑफ मोशन. डिलीटेड आर्टिकल्स मध्ये पहा काय काय. तर 4.2 अरिस्टॉटल फॅलेसी, 4.3 म्हणजे हे असणार नाहीत पॉइंट, लक्षात ठेवा. हे पॉइंट कट झालेले आहेत किंवा यावर्षी करता ते परीक्षेत विचारले जाणार नाही त्याच्यानंतर त्याच्यावरती. 4.3 बद्दल सांगत होतो मी तुम्हाला की न्यूटन्स लॉ ऑफ मोशन हे असणार नाही तुम्हाला. 4.5.2 कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस हाही पॉइंट असणार नाही. 4.6 वर्क एनर्जी थेरम असणार नाही. 4.7 प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हाही पॉइंट असणार नाही. 4.8.5 लॉस इन कायनेटिक एनर्जी. याच्यामध्ये बघा यूज द रिझल्ट 4.11 लक्षात ठेवा विदाउट प्रूफ, तर हा पॉइंट असणार नाही तुम्हाला. 4.9.1 नेसेसिटी ऑफ डिफाइनिंग इम्पल्स हा पॉइंट असणार नाही. 4.11.1 टू प्रूव्ह दॅट द मोमेंट ऑफ couple is independent of the axis of rotation, तर हाही पॉइंट तुमचा असणार नाहीये. 4.11.1 4.13.4 असा पॉइंट आहे, म्हणजे 4.13 आणि त्याचं बरंच सब पॉइंट केलेला असेल तो 4, तर तो आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेंटर ऑफ मास, तर तोही असणार नाही. म्हणजे चॅप्टर नंबर 4 मध्ये जेवढे आता आपण इथं बघतोय स्क्रीनवर, तर ते सर्व पॉइंट हे डिलीट करण्यात आलेले किंवा ते आर्टिकल हे डिलीटेड आहे. चॅप्टर नंबर 5 आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन मध्ये फक्त एकच पॉइंट डिलीट झालेला आहे आणि तो आहे 5.4 मेजरमेंट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तर हा पॉइंट डिलीट करण्यात आलेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 6 आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. बघा चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. डिलीटेड टॉपिक मध्ये 6.8 आणि 6.9. 6.8 आहे हार्डनेस
आणि 6.9 आहे फ्रिक्शन इन सॉलिड. तर हे दोन्ही पॉइंट असणार नाही आपल्याला, ते डिलेटेड पार्ट मध्ये गेले किंवा डिलेटेड टॉपिक आहेत ते. त्यानंतर आहे चॅप्टर 7 थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. डिलेटेड आर्टिकल मध्ये बघा 7.1 टेम्परेचर अँड हीट हा पॉइंट असणार नाही तुम्हाला. 7.3 मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. 7.4 ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड आयडियल गॅस इक्वेशन. 7.8 चेंज ऑफ स्टेट. तर हे पॉइंट असणार नाही सिलेबस मधून, ते डिलीट झालेले आहेत आपल्या या वर्षी करता. चॅप्टर नंबर 8 साऊंड वेव्ह. याच्यामध्ये डिलेटेड आर्टिकल्स बघा कोणते कोणते आहेत. 8.2 कॉमन प्रॉपर्टीज ऑफ ऑल वेव्ह. 8.3 ट्रान्सवर्स वेव्हज अँड लॉंजिट्युडिनल वेव्हज. 8.6 प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. हाही पॉइंट असणार नाही. 8.7.2 रिव्हर्बरेशन हाही पॉइंट असणार नाही. 8.7 याच्यावरही विचारलं जाणार नाही. 8.7.3 अकॉस्टिक्स हाही पॉइंट असणार नाही. 8.9.2 लिस्नर अप्रोचिंग ए स्टेशनरी सोर्स विथ व्हेलॉसिटी व्ही हा पॉइंट पण डिलीट झालेला आहे, असणार नाही. 8.9.2. त्यानंतर आहे चॅप्टर नंबर 9 ऑप्टिक्स. आता ऑप्टिक्स मधून काय काय डिलीट झालं बा. 9.2 नेचर ऑफ लाईट. 9.3 रे ऑप्टिक्स अँड जिओमेट्रिकल ऑप्टिक्स. 9.4.2 आहे बघा रिलेशन बिटवीन एफ यू अँड व्ही. 9.6.1 हाही डिलेटेड पॉइंट आहे आपला. सेकंड थर्ड असे सब पॉइंट आहे त्याच्यामध्ये. प्रिझम, बायनॅक्युलर्स अँड पेरिस्कोप असे हे पॉइंट असणार नाहीत. 9.7 टील इक्वेशन. 9.2 बघा 9.7 देखील तुमचं असणार नाही. 9.9 नॅचरल फिनॉमिनॉन ड्यू टू सनलाइट. 9.11 लास्ट पार्ट आहे त्याच्यामधला टेलिस्कोप ऑनवर्ड आणि टिल द एंड. एवढा पोर्शन हा चॅप्टर नंबर 9 ऑप्टिक्स मधून डिलीट झालेला आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 10 आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स. डिलेटेड पार्ट मध्ये बघा काय काय. तर पहिलाच पॉइंट आहे 10.2 इलेक्ट्रिक चार्ज. 10.6.1 इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज इन मटेरियल मीडियम हा पॉइंट असणार नाही. 10.6.2 प्रॅक्टिकल वे ऑफ कॅल्क्युलेटिंग इलेक्ट्रिक फील्ड. 10.8 प्रूफ ऑफ द गॉस लॉ. तर हाही असणार नाही तुम्हाला. 10.8 हा पॉइंट असणार नाही. 10.9 इलेक्ट्रिक डायपोल हाही पॉइंट डिलीट झाला. त्यानंतर 10.10 कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन हा पॉइंट देखील तुम्हाला असणार नाही. त्यानंतर चॅप्टर नंबर 11 आहे इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर्स. याच्यामध्ये 11.2 इलेक्ट्रिक करंट हा पॉइंट कट झाला. 11.3 फ्लो ऑफ करंट थ्रू कंडक्टर हाही पॉइंट असणार नाही. 11.4 ड्रिफ्ट स्पीड. 11.5 ओहम्स लॉ. 11.6 लिमिटेशन ऑफ द ओहम्स लॉ. 11.7 इलेक्ट्रिकल एनर्जी अँड पॉवर. त्यानंतर 11.8 आहे रेजिस्टर्स, हे देखील असणार नाही. आणि 11.9 स्पेसिफिक रेजिस्टन्स, याला रेजिस्टिव्हिटी म्हणतो आपण, असाही पॉइंट याच्यामध्ये कट होणार आहे, तो असणार नाही इथं. तर एवढे आर्टिकल हे चॅप्टर नंबर 11 मधून डिलीट झालेले आहेत. चॅप्टर नंबर 12 मध्ये मॅग्नेटिझम आहे. डिलीटेड टॉपिक एकच आहे फक्त 12.4 गॉस लॉ ऑफ मॅग्नेटिझम. तर हा असणार नाही तुम्हाला, हा डिलीट झाला. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 13 आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह अँड कम्युनिकेशन सिस्टीम. डिलीटेड टॉपिक मध्ये 13.3.5, त्याच्यानंतर 13.3.7 याच्यामध्ये बघा कोणते पॉइंट आहेत. अल्ट्राव्हायोलेट रेज, एक्स रेज अँड गॅमा रेज. तर हे पॉइंट डिलीट करण्यात आलेले, करायचे नाही तुम्हाला. आणि 13.6 मॉड्युलेशन हा देखील पॉइंट डिलीटेड आहे किंवा कट करण्यात आलेले आर्टिकल ते. चॅप्टर नंबर 14 जे आहे ते सेमी कंडक्टरवर आहे आणि त्यामधून 14.8 सेमी कंडक्टर डिव्हाइसेस हा पॉइंट डिलीट झालेला आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर म्हणजे हे सर्व तुमचे थिअरीचं पार्ट होता. प्रॅक्टिकल आणि ऍक्टिव्हिटी बद्दल एक पॉइंट दिले गेलेला आहे पीडीएफ मध्ये आणि तो आहे इट मे बी डिफिकल्ट टू कम्प्लीट इव्हन 75% प्रॅक्टिकल अँड ऍक्टिव्हिटीज. तर हे डिफिकल्ट होणार आहे 75% पण करणं. अँड हेन्स फॉर द इयर 2020-21 बघा
याच्यामध्ये 2020-2021 स्टुडंट आर रिक्वायर्ड टू परफॉर्म ओनली 60% ऑफ द प्रॅक्टिकल अँड ऍक्टिव्हिटी. तर एवढं अपेक्षित आहे आपल्याकडून प्रॅक्टिकलच्या बाबतीत, आणि त्यानुसार ते प्रॅक्टिकल तुमचे घेतले जातील किंवा ते तुम्हाला करायचे आहेत. आता हे सर्व याचा PDF वगैरे मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये, लिंक त्याची देणार आहे, तर तुम्ही तो त्याचं डाउनलोडिंग करून घ्या, ते डाउनलोड करा तो. तर एवढं होतं तुमचं हे थिअरी आणि प्रॅक्टिकलच्या बाबतीत. धन्यवाद.